पालघर जिल्ह्यातील कासा परिसरात एक धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे। गुजरातहून महाडकडे जाणाऱ्या गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका वृद्ध महिलेच्या बॅगेतील सोने चांदीचे दागिने सहप्रवाशाने चोरल्याची घटना 30 मार्चला घडली। या प्रकरणी कासा पोलिसांनी तातडीने कारवाई करत 4 आरोपींना अटक केली असून 2 आरोपी फरार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वृद्ध महिला 30 मार्चला गुजरात मधील बाहडोली येथून महाडकडे प्रवास करत होती। तिच्या बॅगेत सोने आणि चांदीचे मूल्यवान दागिने होते। बस मधील काही सहप्रवाशांनी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून योग्य संधी साधत बॅगेतील दागिने चोरले। दरम्यान बस पालघर जिल्ह्यातील धानिवरी येथील एका हॉटेलवर जेवणासाठी थांबली असता महिलेच्या लक्षात आले की तिच्या बॅगेतील सर्व दागिने चोरीला गेले आहेत। घाबरलेल्या महिलेने तत्काळ याबाबत कासा पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बस मधील सर्व प्रवाशांची कसून तपासणी केली। या तपासादरम्यान 6 सहप्रवाशांनी चोरी केल्याचे उघड झाले। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 4 आरोपींना अटक केली तर 2 आरोपी पोलीस येण्यापूर्वीच पसार झाले। पोलिसांनी महिलेचे सर्व सोने चांदीचे दागिने जप्त करून सुरक्षित ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। या संदर्भात कासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी माहिती दिली की फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहेत। प्रवास करताना आपल्या मूल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या। अनोळखी सहप्रवाशांवर विश्वास ठेवताना सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे। छोटीशी निष्काळजीपणा मोठ्या नुकसानीस कारणीभूत ठरू शकतो। काल रात्री 11:30 वाजता तुलसी हॉटेल येथे गुजरात परिवहन मंडळाची बस जेवणाकरता थांबली। त्या बसमधील एक वयोवृद्ध महिलेचे बॅगेतील सोनं चोरीस गेलेलं। तर त्याच बसमधून प्रवास करणारे 6 व्यक्तींनी पैकी एका व्यक्तीनं व त्याच्या साथीदारांनी मिळून त्या बॅगेतील सोनं त्या वयोवृद्ध महिलेचं सोनं चोरलेलं होतं। तर आपल्याला तसा हॉटेल मालक यांनी कॉल केल्यामुळे आपण त्या ठिकाणी तात्काळ पोलीस मदत पोहोचवून त्या आरोपीची बॅगेतून बॅग तपासणी केली असता बसमधील त्या महिलेचं चोरीस गेलेलं जे सोनं आहे ते त्या बॅगेमध्ये मिळून आल्याने आपण त्या ठिकाणी ते 2 पंचांसमोर जप्त केलेलं आहे। त्यानंतर कासा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 64/2026 BNS कलम 305 ग व 3-5 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 3 आरोपी अटक आहेत। 1 आरोपी वैद्यकीय तपासणी करता कासा जिल्हा उपरुग्णालय या ठिकाणी ॲडमिट आहे व 2 इसम त्या ठिकाणी पोलीस पोहोचण्या अगोदरच हॉटेलच्या ठिकाणी त्या ठिकाणी पळून गेले। याप्रमाणे 3 आरोपी अटक आहेत। 1 आरोपी कासा जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेत आहे व संबंधित वयोवृद्ध महिला जे आहेत त्यांचे गेलेले सर्व दागिने सोन्याचे व चांदीचे दागिने त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत। याप्रमाणे सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।